तुम्ही जर एखादं गोल ठरवतायत आणि ते जर पूर्ण नाही करू शकत आहात ना, तर तुम्हाला मोटिवेशनची नाही तर आयडेंटिटी शिफ्टची गरज आहे. जेव्हा आपण गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्या हळूहळू सवयी बदलायला लागतो, पण आपल्या माइंडमध्ये असलेली आपली ओळख तशीच राहते ना, तेव्हा कितीही सवयी बदलल्या तरीसुद्धा काहीही गोष्टी बदलत नाही. थोड्या दिवसांनी त्या सवयी पुन्हा सुटून जातात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमच्या बिझनेसची सुरुवात करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही विचार करतात की मी सकाळी लवकर उठेल आणि त्याचं प्लॅनिंग करेल, प्रिपरेशन करेल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तर हे प्रयत्न करून तुम्हाला फक्त सवयच नाही बदलायची, तर आयडेंटिटी म्हणजे तुमच्या माइंडमधली ओळख बदलायची. म्हणजेच तिथे तुम्ही असा विचार करू शकतात की मी एक डिसिप्लिन व्यक्ती आहे आणि मी हळूहळू स्वतःला लवकर उठण्याची सवय लावत आहे किंवा माझ्यामध्ये ते कॅपॅबिलिटी आहे की मी जी काही प्रॉमिस मी स्वतःला करेल ते मी प्रत्येक वेळेला पूर्ण करतो किंवा करते. म्हणजेच ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुमची त्या गोलच्या दिशेने ॲक्शन नाही बदलत आहात, तर आयडेंटिटी बदलत आहात. कारण तुम्ही कुठचीही गोष्ट करतायत ना, तर 20% ह्या फक्त तुमच्या स्किल्स, हॅबिट्स आहेत. बाकी 80% हा तुमचा माइंडसेट आहे. सो कधीही लक्षात ठेवा, फक्त ॲक्शन किंवा सवय तुमची बदलू नका, तर त्याच्यासोबत तुमच्या माइंडमध्ये असलेली स्वतःबद्दलची ओळख म्हणजेच तुमची आयडेंटिटी बदलायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आयडेंटिटी शिफ्ट कशी घेऊन यायची हा जर गाईड पाहिजे असेल, तर मला कमेंट करा आयडेंटिटी.